राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मुक्काम पोस्ट मालवण या माझ्या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, कोकण म्हटल्यानंतर परंपरा आल्या, चालीरीती आल्या, प्रथा आल्या। आज आपण अशाच एका ऐतिहासिक गावाला भेट देणार आहोत, आचरे गावामध्ये। आचरे गावामध्ये सध्या डाळपस्वारी चालू आहे। 2 ते 7 फेब्रुवारीपर्यंत चालू असलेली ही डाळपस्वारी आज चौथा दिवस आहे। आज 5 तारीख, आज चौथा दिवस आहे आणि आज आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत। डाळपस्वारी म्हणजे काय तर दर 3 वर्षांनी श्रीदेव रामेश्वर मंदिरातून उठून भक्तांच्या भेटीसाठी गावामध्ये येतो। 12 वाड्यांचा असलेला हा गाव 12च्या 12ही वाड्यांमधील भक्तांची भेट श्रीदेव रामेश्वर घेतो आणि तो जो सोहळा आहे तो बघण्यासारखा असतो। श्रीदेव रामेश्वरासोबत असलेला शाही लवाजमा, त्याच्यासोबत असलेली रयत, हे सगळं अगदी बघण्यासारखं असतं, म्हणजे नेत्रदीपक असं असतं। तर तो सोहळा आज आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। स्वर्गीय कोकण ब्लॉगचा चालक मालक पराग कुबल याच्या म्हणण्याप्रमाणे हा जो सोहळा आहे तो तिथे प्रत्यक्ष येऊन जो अनुभवण्यात जी मजा आहे ती यूट्यूबवरती बघण्यात नाही आहे। त्यामुळे हा जो सोहळा आहे तो प्रत्यक्ष ज्यावेळी बघताना जी मजा येते, तो जो अनुभव असतो ना, तो अगदी माइंड ब्लोईंग, काय बोलू शकत नाही। कारण तो जो श्री रामेश्वराचा जो शाही थाट असतो तो तिथे याची देही याची डोळाच बघणं योग्य आहे। तरी पण आम्ही यूट्यूबर्स एक छोटासा प्रयत्न करतो की तो तुमच्यापर्यंत पोहोचावा। ही आहे पिरावाडीमधील जेटी आणि इथून आम्ही बोटीमध्ये बसून आचरा जामडुलवाडीमध्ये जाणार आहोत। आचरा पिरावाडीमधील ग्रामस्थ श्री धुरी सर हे आता आम्हाला या डाळपस्वारीविषयी थोडक्यात माहिती देतील। इनामदार श्रीदेव रामेश्वर आचरा डाळपस्वारीसाठी 2 जानेवारी 2025 रोजी बाहेर पडले। आज सकाळी गावडवाडी, जामडोल, पिरावाडी व हिरलेवाडी या 4 वाड्यामध्ये डाळप होणार आहे। आता आपण जामडोल या बेटावर उपस्थित आहोत। जामडोल या बेटावर विश्रांतीसाठी, रयतेच्या भोजनासाठी विश्रांती सध्या सुरू आहे। डाळपस्वारीला बाहेर पडल्यापासून प्रत्येक वाडीमध्ये देव रयतेच्या भेटीला येतो। रयतेची गाराणी जी असतात ही
सोडवली जातात आणि अशा पद्धतीने गेली 350 वर्षे जवळजवळ ही प्रथा त्यापूर्वीपासूनही चालू आहे आणि अद्ययावत आजही मुंबईपासूनची जी रयत आहे ती या केवळ डाळपसोरीसाठी आपापल्या वाडीमध्ये येत असतात। या डाळपसोरीमध्ये आपापले प्रश्न विचारून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो। त्याच पद्धतीने डाळपसोरीमध्ये काही जटिल समस्या असते तर त्याचीही उकल ही जनता करून येत असते देवाकडून आणि देव आपल्या नागरिकांना भेटण्यासाठी दारात येत असतो। त्यामुळे अफाट उत्साहवर्धक असं वातावरण या प्रत्येक वाडीमध्ये असतं। हे सगळे ग्रामस्थ जामडुलवाडीमध्ये श्रीदेव रामेश्वराची भेट घेऊन पिरावाडीमध्ये परतत आहेत। पाणी कमी इनामदार श्री रामेश्वर शाही थाटामाटात जामडुलवाडीतून पिरावाडीमध्ये येत असतानाचं दृश्य बघा, किती सुंदर दृश्य आहे। आणि हेच दृश्य बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। देव होडीमध्ये बसून येण्याचं हे जे दृश्य आहे हे एक भक्तांसाठी ही एक पर्वणीच आहे। त्याच्यामुळे हजारो भाविकांनी गर्दी केली आहे आणि उत्साहसुद्धा तेवढाच दिसतोय सगळ्या भाविकांमध्ये। जवळपास 350 वर्षापासूनची परंपरा असलेला हा सोहळा बघण्याचा आज योग आला आणि मी सुद्धा धन्य झालो।
कोण पडलंय मी थंय नाही पडलं वरती आहे तू पप्पा तू बघ जा श्रीदेव चव्हाट्याजवळ श्रीदेव रामेश्वराच्या प्रतीक्षेत असलेली ही रयत ही लोक आपल्याला दिसत आहेत. भाविकांनी केलेली गर्दी आणि भाविकांमधला उत्साह बघूनच लक्षात येतं की हा डाळप स्वारीचा जो सोहळा आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि किती ऐतिहासिक असेल हा सोहळा हे या सगळ्या दृश्यावरून लक्षात येतं. या ठिकाणी तासभर विश्रांती घेऊन पुढे हिरलेवाडीमध्ये देवभक्तांच्या भेटीसाठी जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.